हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्यामध्ये तुमचं स्वागत. डिसेंबर महिना म्हटलं की तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आणि शेफ्स यांची तारांबळ उडालेली असते. फुल बिझी असतात हे लोक, कारण डिसेंबर महिन्यात पूर्ण जगभर एकंदरीत पार्टी मूड असतो आणि सगळे लोक डिसेंबरच्या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे फंक्शन्स ऑर्गनाइज करत असतात, सेमिनार्स ऑर्गनाइज करत असतात. त्यांचे काही ना काहीतरी चांगलं काम झाल्यामुळे त्यांच्याकडे पार्टी असते आणि अशा पार्टीमध्ये आम्हाला अनेक प्रकारचे विविध प्रकारचे पदार्थ ठेवणे फार भाग असतं. त्यासाठी आमचा मेनू अगदी त्या पद्धतीने प्लॅन केलेला असतो. म्हणजे असं कुठे वाटायला नको कोणाला की बुफेवरती गेल्यानंतर अरे स्टार्टर कमी पडतायत किंवा मेन कोर्स मध्ये खूप चॉईस नाहीये. सो एकंदरीत समृद्ध मेनू असा आम्हाला बनवावा लागतो. इनफॅक्ट आज मी तुम्हाला जे रेसिपीज करून दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जरी त्या वेगवेगळ्या टाईपच्या पदार्थ असतील, पण तुम्हाला सूप, स्टार्टर आणि मेन कोर्स या तिन्हीचा भाग मी एकत्र करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि या रेसिपीजमुळे तुम्ही तुमची पार्टी एकदम जल्लोषात आणि एकदम धमाल मूड मध्ये साजरी करू शकाल. आज जे मी सूप तुम्हाला करून दाखवतोय ते क्लिअर सूप आहे, चिकन क्लिअर सूप. पण नुसतं स्टॉक घालून नाही, पण त्या स्टॉकला क्लिअर कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण क्लिअर म्हटलं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवशेष दिसता कामा नये, अगदी क्लीन सूप दिसलं पाहिजे. आता क्लिअर सूप म्हटलं की ऑब्व्हियसली ते खूप न्यूट्रिशियस आहे, परिपूर्ण आहे. पण असंही नाही की फक्त ते डिसेंबरच्या महिन्यातच तुम्ही प्यायला पाहिजे, तुम्ही केव्हाही ते घेऊ शकता. पण ते कसं बनवायचं आज मात्र मी तुम्हाला करून दाखवतो. त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साधारणतः 1 लिटर चिकन स्टॉक, 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 ब्रेडचे स्लाइस त्याचे आपण क्रूटॉन्स करून घेतलेले आहेत या आकाराचे, सेलरी, नंतर 1 अंड्याचा पांढरा बलक, बारीक चिरलेली गाजरं 1 अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा, नंतर त्याबरोबर बाजूला आहे विनेगर आणि काळी मिरी, चवीकरता मीठ, क्रूटॉनवरती लावायला थोडंसं चीज आणि स्टॉकला फ्लेवर देण्याकरता तमालपत्र. सुरुवात करूया. आपण हे गार स्टॉक आहे, अगदी गरमागरम स्टॉक नाहीये. म्हणजे आधी आपण स्टॉक बनवून घेतलं रेग्युलर आपलं चिकन स्टॉक. साधारणतः किंमत ह्याची अगदी फार तर 30 ते 35 रुपये, त्याच्यापेक्षा नाही. पण परिपूर्ण म्हणजे फुल पौष्टिक सूप आपण याला म्हणू शकू. कारण स्टॉक नंतर अजून त्याचं सत्व कसं काढून घ्यायचं, त्या स्टॉक मधनं ऍक्च्युअल सत्व आणि बाकीचा गाळ कसा काढून घ्यायचा हे आज मी तुम्हाला या क्लिअर सूप मधनं दाखवणार आहे. एका भांड्यामध्ये आपण हे गार झालेलं चिकन स्टॉक काढून घेऊ. नंतर त्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा फ्लेवरसाठी. आज मी अगदी हळू ठेवलेली आहे. नंतर थोडीशी गाजरं, त्यामध्ये आपण घालूया थोडंसं हे अंड्याचा पांढरा बलक, म्हणजे 1 अंड्याचा पांढरा बलक आणि थोडंसं विनेगर, म्हणजे 1 चमचा विनेगर. त्यामध्ये आपण घालूया 2-4 काळी मिरी, तमालपत्र आणि आपण हे जे स्टॉक आहे ते जरा चांगलं ढवळून घेऊ. म्हणजे त्याच्यामध्ये विनेगर आणि अंड हे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे या पाण्यामध्ये. तुम्ही आता बघालच ह्याला क्लिअर सूप का असं म्हणतात. तुमच्या कॅमेरामध्ये आता तुम्हाला दिसत असेल की थोडंसं क्लाउडी आहे हे सूप, इन द सेन्स त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी त्याचा एकदम क्लिअर रंग नाहीये. पण पाण्यासारखा जेव्हा आपल्याला क्लिअर बनवायचं असेल तेव्हा ते कसं बनवायचं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पाणी उकळायला लागलं किंवा स्टॉक उकळायला लागला की तुम्हाला लक्षात येईल की कसे चेंजेस होतात. स्टॉक आता गरम होत आहे, 5 मिनिटं आपण देऊया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी मध्यम ठेवलेली आहे, फुल आज ठेवलेली नाहीये. पण सगळे जिन्नस एकत्र येतात, इम्प्युरिटी सगळे एकत्र येतात आणि या एक प्रकारची लेअर वरती फॉर्म होतीये कम्प्लीट. ही लेअर फार महत्वाची आहे. एकदा का ही लेअर फॉर्म झाली की मग मात्र आपण अतिशय काळजी आपल्याला ठेवावी लागते. म्हणून मी मगाशी म्हटलं, एकदा हे कॉन्झोमे तुम्हाला बनवता आलं तर तुम्ही समजा तुम्ही ऑलमोस्ट शेफ झालाच म्हणून. जर का हे आपण उकळायला ठेवलं, जर का आपण हे उकळून दिलं तर मात्र ते सगळे इम्प्युरिटीज किंवा ती राफ तुटेल आणि पुन्हा ते सगळे इम्प्युरिटीज एकत्र होतील आणि नंतर आपल्याला ते क्लिअर किती गाळलं तरी ते क्लिअर करता येणार नाही. मग ऑब्व्हियसली सूप क्लिअर सूप म्हणून आपण सर्व करू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा आपल्याला सगळी प्रोसेस करावी लागेल. त्यामुळे हे स्टॉक जे आहे ते उकळून द्यायचं नाही, आपल्याला अगदी संथ आचेवरती ते गरम होऊन द्यायचंय. या स्टॉकला साधारणतः 5 मिनिटं लागतील चांगलं क्लिअर व्हायला. थोडीशी वाट बघा. आता फक्त 4च मिनिटं राहिली आहेत, वाट बघूया. 3च मिनिटं राहिली आहेत, 2च मिनिटं राहिली आहेत, 1च मिनिटं राहिलंय. ये झालं, परफेक्ट. आपलं हे स्टॉक किंवा कॉन्झोमे एकदम मस्त क्लिअर झालेलं आहे. मी आज आता बंद करतो आणि एकदम हळूप्रमाणे
काढून घेतो याच्या वरचं जे राफ्ट आहे ते. सूप आपल्याला गाळायला तयार. ओके, म्हणजे हे जे जो भाग आहे तो सगळा मी काढून घेतला. आता एका वॉकमध्ये मी थोडंसं बटर गरम करून घेतो. अगदी थोडंसं बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा आपल्याला जरा ब्राऊन करायचा आहे. आता कांद्याचे जरी मी स्लायसेस केले असतील तरी त्यातले वरवरचे जे स्लायसेस आहेत फक्त तेच घेणार आहे मी, कारण सगळ्या एका पद्धतीने ते ब्राऊन होणं आवश्यक आहे. जर का वेडेवाकडे स्लायसेस आपण घेतले किंवा छोटे मोठे स्लायसेस घेतले तर छोटे स्लायसेस आधी ब्राऊन होतील आणि मग चव बिघडू शकेल. बटर मेल्ट झालंय. आपण हे कांदे याच्यामध्ये घालू. कांद्याचे स्लायसेस ते आपण आता ब्राऊन करून घेतोय. तोवर या क्रूटॉनवरती मी चीज लावून घेतो. ब्रेडचं क्रूटॉन आहे त्याच्यावरती हे चीज लावून घेतो. ओके, आपलं हे चीज क्रूट तयार झालेलं आहे. आता ही अशी धावपळ, अशी काळजी आमच्या पूर्ण डिसेंबरच्या महिन्यात आम्हाला घ्यावी लागते आणि होत असते. त्यामुळे कधी कधी घरी पण जायला वेळ मिळत नाही, पण दॅट्स द मॅजिक ऑफ द गेम. कांदा ब्राऊन झालेला आहे. तुम्हाला एक अंदाज येण्याकरता क्लिअर काय असू शकतं ते मी याच्यात दाखवतो. तुम्हाला याच्यावरती कळेलच. अगदी पाण्यासारखं क्लिअर तुम्हाला जाणवत असेल सूप. या पद्धतीने एकदम क्लिअर झालेलं सूप आपण या ब्राऊन कांद्यामध्ये घालूया. म्हणजे हा जो फ्लेवर जो आहे ना, या सूपचा जो फ्लेवर आहे ना, तो अतिशय क्लास फ्लेवर आपल्याला मिळेल. हा जो वरवरचा जो सगळा गाळ आहे तो मी अगदी हळूवार आधी काढून घेतो, म्हणजे मग आपल्याला सूप बनवायला सोपं जाईल. ठीक आहे. हा बऱ्यापैकी आता वरवरचं जे सगळं राफ्ट होतं ते आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण गाळण्यातनं सरळ हे गाळून घेऊ. अगदी तुम्हाला जरा टेन्शन असेल किंवा कॉन्फिडन्स नसेल तर मलमलचं जे कापड असतं त्याच्यातनं सुद्धा आपण हे गाळून घेऊ शकतो. फर्स्ट क्लास आपलं क्लिअर सूप आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आपण चांगलं उकळून घेऊया. त्याच्यामध्ये घालूया थोडीशी ही सेलरी. सेलरीचं जे स्टॉक आहे ते आपण घालू, म्हणजे फ्लेवर पण त्याला खूप चांगला येतो. त्या सेलरीचा फ्लेवर दिला की मग डिशला किंवा या सूपला अतिशय उत्कृष्ट असा स्वाद येईल आणि आपलं व्हेरी क्लासिकल चिकन क्लिअर सूप तयार होईल. पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा क्लिअर सूप करायला जाल तेव्हा या पद्धतीने करून बघा. मग तुम्हाला टेस्टमध्ये त्याचा फरक डेफिनेटली जाणवेल. सेलरी सुद्धा खूप घालायची आवश्यकता नसते. थोडीशी सेलरी घातली की पुरेशी होते. तुमच्या लक्षात असेल की आता हे सूप चांगलं उकळायला लागलेलं आहे. आता रेडी टू सर्व. एवढं क्लिअर सूप जर का तुम्हाला कोणी आणून दिलं ना, पौष्टिक, फक्त क्लिअरच नाही तर पौष्टिक सूप आहे हे, तर पहिला धमाल येईल. युजली हे सूप जो अगदी प्रख्यात शेफ असतो किंवा खूप एक्सपिरियन्स शेफ असतो फक्त त्यालाच फक्त हे अलाउड असतं सूप बनवायला. ह्याच्यावरती आपल्याला हे जे चीज क्रूटॉन आपण बनवलेलं आहे ते चीज क्रूटॉन सर्व करायचं आहे अशा पद्धतीने. ग्रेट. आपलं चिकन क्लिअर सूप तयार झालेलं आहे. तुम्ही झटपट याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन क्लिअर सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर चिकन स्टॉक, 2 कांद्यांचे उभे स्लाइस, भाजलेले ब्रेड क्रूटॉन्स, सेलरी, अंड्याचा पांढरा बलक, बारीक चिरलेलं गाजर, विनेगर, बारीक चिरलेला कांदा, काळी मिरी, मीठ, चीज आणि तमालपत्र. कृती: प्रथम चिकन स्टॉक, बारीक चिरलेला कांदा, गाजराचे तुकडे, अंड्याचा पांढरा बलक, मिरपूड आणि विनेगर हे मिश्रण एकत्र करून उकळवून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. ब्रेड क्रूटॉन्सना चीज लावून घ्यावं. उकळलेल्या चिकन स्टॉक मधल्या भाज्या काढून घ्याव्यात आणि क्लिअर सूप परतलेल्या कांद्यामध्ये घालावं. बारीक चिरलेली सेलरी घालून सूप उकळवून घ्यावं आणि सर्व्ह करताना त्यामध्ये ब्रेड क्रूटॉन्स घालावेत.